गाडी जात होती। काही मुलं मागच्या फाट्यावरती उभी राहिलेली होती आणि त्या मुलांना मला भेटायचं होतं, पण माझ्याही लक्षात आलं नाही ती आतमध्ये दुकानाच्या समोर बसलेली होती आणि माझी गाडी पुढे आली। त्यांनी फोन करून सांगितलं आणि एक व्यक्ती गाडीच्या आडवं येऊन पुढे येऊन उभा राहिला आणि मग त्या माणसांनी मला आपल्या गावामध्ये आणलं आणि आम्हाला एक दिवस द्या असा त्यांनी सांगितला। आणि खरं तर 30-35 एकराचं मैदान त्यांनी बघितलेलं होतं। 2 ते 3 तालुक्यामधल्या किमान 1 लाख लोक उपस्थित राहतील असं नियोजन त्यांनी केलेलं होतं। पण गेल्या 4-5 दिवसाच्या कालावधीमध्ये एवढा पाऊस पडला की ही गावं सगळी पाण्याखाली आहेत। या गावातले रस्ते पूल तुटून गेलेले आहेत आणि अशी आसमानी संकट या इथल्या शेतकऱ्यांवरती या भागातल्या नागरिकांवरती आलेलं आहे याची आम्हाला कल्पना आहे। तरी पण आज आम्ही ओबीसीच्या आंदोलनासंदर्भात मेळाव्यासंदर्भात आम्ही शब्द दिलेला होता आणि आम्ही आज इथं आलो आणि एवढ्या पड पावसामध्ये हे सगळे नागरिक इथं उपस्थित आहेत। खऱ्या अर्थानं गेल्या 2-4 दिवसामध्ये काय परिस्थिती घडते याची तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे। अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये मी माझं मनोगत व्यक्त करेन। तुम्ही पावसात भिजता आहात याची मला कल्पना आहे आणि तुम्ही पावसात भिजता आहात पण भिजत असताना तुम्ही शेतकऱ्याची लेकरं आहात आणि बोलतोय 5 ते 10 मिनिटेच बोलेल। पण मी तुम्हाला एवढंच सांगेन की आता येत असताना नगरला बायपास वरती आमच्या गाडीवरती हल्ला झाला आणि हा हल्ला झाल्यानंतर खरं तर माझ्या बरोबर पुढे पोलिसांची गाडी आहे, मागं पोलिसांची गाडी आहे, पोलिसांकडे वेपन आहे म्हणजे बंदुकी आहेत, तरी माणसं न घाबरता गाडीवरती हल्ला करतायत। यांना डिपार्टमेंटची भीती राहिलेली नाही। आता पुढचं जाऊन सांगतो, तो हल्ला झाल्यानंतर मनोज जरांगेंनी बाईट दिली की हा स्टंट करतायत, स्वतःच्याच गाडीवर स्वतः हल्ला करतायत आणि स्टंट करतायत। 5 मिनिटानं दळवी नावाच्या आंदोलकाला म्हणजे ज्या माणसानं गाडीवरती हल्ला केला, भ्याड हल्ला केला, त्या माणसाला त्यांनी अटक केली। नवनाथ आबांच्या गाडीवरती पेट्रोल टाकून आग लावण्यात आली आणि परत म्हणला हा याच्या मेवणीनं हल्ला केला। परत कोण आरोपी ते सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं। आम्हाला सांगायचं एकच आहे, आम्ही संविधानाची भाषा बोलतोय, आमच्या ओबीसीच्या हक्क अधिकाराची भाषा बोलतोय। हक्क अधिकाराची भाषा बोलत असताना मी तुम्हाला एवढंच सांगेन, खरे तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे, महाराष्ट्राच्या विरोधी पक्ष नेत्यांच्या माणसांना आमची विनंती आहे, महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या नेत्यांना आमची विनंती आहे, प्रत्येक आमदार खासदाराला आमची विनंती आहे की आमचं आज रोजी ओबीसीचं आरक्षण गेलंय आणि तुम्ही बोलायला तयार नाही। आम्ही गावगाड्यातली पोरं, ओबीसीची पोरं आम्ही बोलायला लागलोय तर आमच्यावरचे हल्ले होत आहेत। मुख्यमंत्री महोदय, तुम्ही आमच्या ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण केलं नाही। काय बोलतोय मी? आमच्या ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण तुम्ही केलं नाही। हे जबाबदारीने मी ओबीसीला सांगतोय, ओबीसीच्या नेतृत्वाला सांगतोय, ओबीसीच्या आमदार खासदारांना सांगतोय की आपलं ओबीसीचं आरक्षण आज रोजी गेलंय आणि हे ओबीसीचं आरक्षण गेलंय म्हणून आम्ही आंदोलन घेतोय, मेळावे घेतोय। माऊली, आतापर्यंत 9 हल्ले झालेले आहेत। बळीराम तात्या आत्ताच हल्ला झाला, परवाच्या पवनकर बरोबरती हल्ला झाला, तो जो नितीन जगताप नावाचा मुलगा आहे, यानं प्रवीण जगताप आणि नितीन जगताप, त्या नितीन जगतापनं 20 ऑगस्टला पोस्ट केले होते। आता काही माणसं म्हणतील त्या विजयसिंह पंडिताला काय जाऊ द्या, त्याच्यावर आता ते बोलून पाऊस पडतोय, माझ्या माता भगिनी माझ्या समोर बसलेत, त्या विजयसिंह पंडिताला त्यानं पोस्ट केले की विजयसिंह पंडित, मला तुम्ही काम देऊ नका पण मला हाकेला ठोकायची एक संधी द्या। त्याच नितीन जगतापनं काल परवा पवनकरवरचे दोन्ही हात मोडलेले, डोक्यामध्ये रॉडनं वार केलाय, त्याला टाके पडलेले आहेत। आजपर्यंत त्या आरोपींना अटक झालेली नाही आणि आता माझ्या गाडीवरती हल्ला करून गाडीच्या काचा फोडल्या, माझ्या बरोबर असलेल्या 2 पोरांना मुक्कामार बसला। त्या आरोपीला पोलिसांनी अटक केली
पण त्याला सोडा म्हणून परत हे हरामखोर परत मनाला शिवी दिली. हे सगळी लोक ते आता पोलीस स्टेशनला जमा झाले. मुख्यमंत्री महोदय, आम्हाला या महाराष्ट्रामध्ये जगायचा अधिकार आहे का? आम्ही या महाराष्ट्रामध्ये आम्हाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज या महामानवांनी आम्हाला आरक्षण दिलंय. हे आरक्षण आज रोजी तुम्ही घालवलंय. आम्ही कोर्टात गेलोय, आम्ही रस्त्यावरची लढाई लढतोय. रस्त्यावरची लढाई लढत असताना ओबीसी बांधवांना माझं सांगणं आहे, जाती पातीची लढाई लढायची ही वेळ नाही. आता तुम्हाला पातीच्या बाजूने उभं राहावं लागेल, ओबीसीच्या बाजूने उभं राहावं लागेल. नाहीतर माणसं म्हणतायत एका बाजूला धनगरांचं आरक्षण उभं राहिलंय, एका बाजूला बंजारा समाजाचं आंदोलन उभं राहिलंय, ओबीसी मधल्या वेगवेगळे हे बघा. आणि आमच्या लढाई आहे. ओबीसीचं आरक्षण आज रोजी ताटातलं आरक्षण कोणतरी काढून घेऊन जातोय. ताटातला घास, अंगावरचे कपडे तुमचे काढून कोणतरी घेऊन जाते. अरे एका जातीचा मेळावा म्हणलं की लाखोची लोक जमा होतात, पण ओबीसीचा मेळावा म्हटलं पण ओबीसी एकवटलाय. ज्या हिंगोली जिल्ह्यामध्ये कळमनुरीला 1 लाखापेक्षा जास्त लोक जमा झाली. माझी गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना हात जोडून कळकळीची विनंती आहे. आज तुम्ही दैत्य नांदूर मध्ये उपस्थित आहात. दैत्य नांदूर आणि तर राक्षसाची पूजा केली जाते. या महाराष्ट्रामध्ये देशामधले हे गाव आहे तिची दैत्याची पूजा केली जाते. त्या दैत्याच्या लिंबा दैत्याच्या गावामध्ये मी आलोय. माझ्या माता भगिनी पुढे उपस्थित आहे. आपल्या आरक्षणाची बाजू आम्ही मीडियाच्या माध्यमातून मांडतोय. टीव्ही चॅनलवरती मुलाखती देतोय, मेळावे घेतोय. या अप्पर पावसातल्या माझ्या माता भगिनी माझ्या समोर उपस्थित आहेत. आता बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की माझ्या पोस्टवरून बोलले. काय करणार? कारण सत्ताधारी आपल्या बाजूने बोलायला तयार नाही. एकही आमदार आपल्या बाजूने बोलायला तयार नाही. एकही खासदार आपल्या बाजूने बोलायला तयार नाही. एकही मंत्री आपल्या बाजूने बोलायला तयार नाही. तुम्हाला लवकर बोलावं लागेल, कारण आम्ही आमच्या जातीमध्ये विभागलो गेलोय. अरे एक स्वर्गीय वंदनीय गोपीनाथराव मुंडे नावाचा एक नेता या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला. हा माणूस आज रोजी जर जिवंत असता तर या महाराष्ट्रामध्ये ओबीसीवरती ही वेळ आली नसते. जबाबदारीने बोलतोय मी, तुमच्या समोर आलो म्हणून नाही बोलत. लोकनेता ज्या माणसाला म्हटलं गेलं लोकनेता, आणि एका बाजूला भगवान गडावरच्या ऊसतोड मजुराच्या खांद्यावरती हात ठेवावा आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवरायांचे वंशज उदयनराजे यांच्या खांद्यावरती हात ठेवावा. राजे मी तुम्हाला आमदार करतोय, राजे मी तुम्हाला मंत्री करतोय. हे का बोलतो मी तुमच्या समोर? कारण तुम्हाला आम्हाला एक व्हावं लागल, ओबीसी म्हणून एक व्हावं लागल. आता आमच्यामधल्या छोट्या जाती आहेत. या जातींच्या हिताचं संरक्षण तुम्हाला मला करावं लागल. तुम्ही आम्ही ज्या गावगाड्यामध्ये गावाच्या गावात तुमची आमची लोकसंख्या आहे. अरे आता हल्ला झाला तर आडवं आपल्या भागातल्या सगळी लोक 4 व्हीलर गाड्या काढून तिथं आम्हाला आडवं भेटायला आले. अरे गावगाड्यामध्ये तुमची आमची संख्या जास्त असून जर तुमच्या आमच्यावर हल्ले होत असतील तर गावगाड्यातल्या छोट्या घटकांचं काय होणार? गावगाड्यातला माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, सनगर, मंजारी, लोणारी, परीट, गुलाव, घरशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेलार, रामोशी, मुस्लिम समाजामधले सगळे ओबीसी बांधव, या सगळ्या माणसांचं संरक्षण करायची तुम्हाला आम्हाला आज गरज आहे. बैलाम तात्या बरोबर आहे का? दौलत आबा बरोबर आहे का? चुकीचं आहे? लढावं लागेल की नाही लढावं लागेल? बरोबर आहे का? हा बरोबर आहे का? बाळासाहेब बरोबर आहे का? चुकीचं आहे? काय आगाव साहेब, कांद्रे साहेब सगळ्यांची नावं घेतो मी. आमचे स्थानिक सरपंच कुठे आहेत? अरे बारक्या भिजू नको, तुझ्या भवितव्यासाठी चाललंय. बरोबर आहे का? चुकीचं आहे? आमच्या गवळताई आहेत, आमची इथली मंडळी आहेत सगळी. अरे किती जणांची नावं घ्यायची? अरे या माझ्या माता भगिनी इथं पावसात भिजतायत. सुनील ढाकणे साहेब, चालक साहेब कुठे आहेत? सगळी मंडळी. आता बघा नाव उघडे साहेब नाव घेतलं नाही म्हणताल.
आमचे ठकाजी कोळेकर कुठे आहेत? पटोले मामा, आमचे दुसरे सुशील कोळेकर. आता हे बघा नावं यांची घेतली आणि यांची नाही घेतली असं केळकर साहेब अजिबात मनात मानायचं नाही. गावगाड्यातल्या 18 पगड जातीची लढाई आपल्याला उभी करायची आहे. ओबीसीची लढाई आपल्याला उभी करायची आहे. आता काही होतं कमी जास्त 19-20 तेवढं बाबा. अरे तुम्ही आणि गावगाड्यातली शेतकऱ्याची पोरं, तुम्ही आणि गावगाड्यातली मेंढपाळीचा व्यवसाय करणारी पोरं, तुम्ही आणि गावगाड्यातली ऊसतोड मजूर ऊसतोडी करणारी पोरं. अरे आमच्या माता भगिनीने जर काष्टा घातला आणि हातामध्ये जर कोयता घेतला, नाही माणसं नाही म्हणायची. आसमान आपण काय बोललं लफडं आणि यांनी काय बोललं प्रेम. अरे चाललंय काय? राधाकृष्ण विखे बरोबर आहे का? काय केलंय सांगू का त्यांनी? विखे पाटलांनी केलं असं एका उपसमितीचं अध्यक्ष विखे पाटलांना केलं. विखे पाटील तुमची 5वी पिढी राजकारणात, कारखान्यात तुमचं, दूध संस्था तुमच्या, आमदारक्या तुमच्याकडं, खासदारक्या तुमच्याकडं, शिक्षण संस्था तुमच्याकडं, ऊसाची शेती तुमच्याकडं, वायनरी तुमच्याकडं, नोकरदार तुमच्याकडं. आणि तुम्ही काय केलं? ओबीसीचं आरक्षण संपवलं आणि मराठा समाजाला ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये आणून घुसवलं. अरे गाव वगैरेमधला माझा डोंगराच्या कुशीला काम करणारा, बलुत्याचं अलुत्याचं काम करणारा, विमुक्त जातीमधला माणूस, अरे या माणसांचं होणार काय? अरे विखे पाटील या महाराष्ट्रामध्ये राज्यकर्ती जात म्हणून या महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद, या महाराष्ट्राच्या आमदारच्या खासदारच्या 200 कारखाने तुमच्या नावावर. अजितदादा पवार, सुप्रिया सुळे, शरदचंद्रजी पवार. अरे मराठा समाज जर ओबीसी मध्ये सामील झाला तर गावगाड्यातल्या ओबीसीच्या जाती तुमच्या स्पर्धेमध्ये टिकतील का? तुमचं आमचं एखादं पोरग शिक्षक होईल, डॉक्टर होईल, नोकरीला जाईल. अरे तुमच्या आमच्या एखाद्या माता भगिनीनं आपलं लेकरू कलेक्टर व्हायचं स्वप्न बघितलं तर ह्या राज्याच्या लोकांच्या स्पर्धेमध्ये तुमचं लेकरू टिकेल का? काल परवा सुप्रिया सुळे बोलल्या, अजितदादा पवार बोलले की आर्थिक परिस्थितीवरती म्हणे आरक्षण द्या. त्या कर्जत जामखेडमध्ये फासे पारद्याची एक माता भगिनी काल परवा मरण पावली आणि त्या माता भगिनीला अंत्यसंस्कार करायला जागा त्या कर्जत जामखेड मधल्या लोकांनी दिली नाही. सुप्रियाताई सुळे उत्कृष्ट संसदपटू, अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आणि रोहित दादा पवार शरद पवारांचा लाडका नातू. तुम्ही म्हणता आर्थिक बेसवर आरक्षण द्या, अरे त्या पारद्याच्या माझ्या माता भगिनीला अंत्यसंस्कार करायला जागा मिळाली नाही. ती गरीब होती म्हणून नाही, तर ती फासा पारद्याची होती म्हणून तुम्ही तिला अंत्यसंस्कार करू दिले नाही. आमचा एक जाधव नावाचा कार्यकर्ता ते प्रेत घेऊन तहसील कार्यालयाच्या समोर येऊन बसला. पुरोगामी महाराष्ट्र, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, एका प्रेताला अंत्यसंस्कार करायला जागा मिळाली नाही कारण त्याची जात फासे पारद्याची होती म्हणून. आता मी तुमच्या समोर एवढं बोलतोय, आतडी तुडुस्कर बोलतोय, माझ्या माता भगिनीला सांगणे, आपल्या लेकीला शिकवायचं, तिला संघर्ष करायला शिकवायचं. अरे तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या बाप दाद्यांनी या माणसांना आमदार केलं, खासदार केलं, वतनदार केलं, जागीरदार केलं, त्याच माणसाने तुमचं आमचं आरक्षण संपवलंय. आता एवढा पड पाऊस पडतोय, खूप काही बोलता येण्यासारखं आहे, पण मी एक प्रश्न तुमच्या समोर उपस्थित करणार आहे. आमच्या पवनकर बरोबर हल्ला झाला, नवनाथ आबांची गाडी पेटवली, आमच्या बैलांचा त्याला रोज शिव्या आणि रोज धमक्या येत आहेत. आमचे बजरंग सानप, आमचे सुनील ढाकणेंवरती केसेस दाखल आहेत, खोट्या केसेस. 70 लोकांची यादी आहे, 2 लोकांना मारून झालंय,
अजून 70 लोकांना मारलं जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये शिवाची कुर्बानी करणारे आम्ही बलुतेदार ओबीसी बांधव होतो. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही आमचं आरक्षण संपवलंय. आज रोजी हा ओबीसी